माऊली, इच्छा इच्छा ह्या मोठ्या वाईट असतात. आपलं मन अनेक गोष्टीमध्ये अडकतं आणि मग त्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत की मग मृत्यूनंतर सुद्धा तो आत्मा इथेच घुटमळत राहतो. त्याला काही मुक्ती मिळत नाही. म्हणून तर आपल्याकडे आयुष्यात कधी ना कधी विरक्तीही घ्यावीच लागते. आपल्या संत मंडळींनी सुद्धा या अवस्थेचा महिमा फार मोठ्या आग्रहाने सांगितलाय. पण ज्या चारुहासनं अजून जग पाहिलं सुद्धा नाही, आत्ता कुठे त्याच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे, त्याचा आत्मा इतक्या सहजासहजी मुक्त होईल? माऊली, माझं मन हे मान्य करायला नाही म्हणतंय. तुला पण तसंच वाटतंय ना माऊली? आपण यमदूत आहात ना? परंतु माझी एक विनंती आहे. मला माझ्या घरी जाऊन माझ्या आईबापांना भेटायचे आहे. अशक्य. तुझे प्राण हिरावून घेण्याची वेळ आली आहे. नाही नाही, मी तुम्हाला माझे प्राण घेऊ देणार नाही. कुणाचा आहे दुस्साहस? आमच्या कार्यात खंड पाडण्याचे दुस्साहस कोणी केले आहे? हे यमदूत, आपण ह्याचे प्राण हिरावून घेऊ शकत नाही. प्रणाम देवी. क्षमा असावी. मी आपला आदेश झुगारून देऊ शकत नाही, पण मला असे करणे गरजेचे आहे. तीच ह्याची नियती आहे आणि तेच याचे विधिलिखित आहे. मी ते जाणते, परंतु ह्याच्या पत्नीने मनोभावे सौभाग्याचे व्रत पूर्ण केले आहे. काही भक्तांची भक्ती इतकी प्रांजळ व भावपूर्ण असते की ज्यात प्राक्तन बदलण्याचे देखील सामर्थ्य असते. म्हणून ह्यास दीर्घायुष्य प्राप्त झाले आहे. हे जाणून आपण येथून निघून जावे. असंभव. मी इथून जाईन तर ह्याला घेऊनच. मी असेपर्यंत हे कदापि शक्य नाही. क्षमा असावी देवी, पण आमच्या कार्यात अडचण निर्माण करणाऱ्या कुठल्याही संकटाचा बिमोड करण्याचा आमचा अधिकार आहे आणि नाईलाजाने त्याचा आम्हाला वापर करावा लागतोय. क्षमा असावी देवी. सगळं संपलं ताई. मला माफ कर. मला माफ कर.
मामा तू बरा आहेस ना? मामा काय चमत्कार आहे हा? मला आता एक स्वप्न पडलं युद्धाचं. चारू, आपला इथे येण्याचा आणि तुझ्या विवाहाचा उद्देश संपन्न झाला. यमुनेचे शब्द खरे ठरले आणि खऱ्या अर्थाने आपलं येणं सफळ संपूर्ण ठरलं. आता आपण त्वरित इथून प्रस्थान करूयात. चल. यमुना आणि चारुहास यांचा विवाह झाला होता. त्याच्यासाठी तिनं मंगळागौरीची पूजा पण केली होती. पण त्या विवाहाला बराच काळ लोटला होता आणि यमुनेला शोध होता तो तिच्या नवऱ्याचा आणि त्याची ओळख पटावी म्हणून तिनं नामेयुक्ती केली होती. यमुना, पुरे कर आता. तुझे पती असे नाही सापडणार तुला. नाही आई, माझा ठाम विश्वास आहे ते पुन्हा येतील आणि मला असेच भेटतील. इतकी वर्ष झाली लग्नाला, त्यानंतर आम्ही एकमेकांना कसे ओळखणार? जेव्हा मी एखाद्या पुरुषाचे पाय धुते तेव्हा त्यांना ही अंगठी दर्शनास पडतेच आणि ती जर त्यांनी ओळखली तर तेच माझे पती असतील. मामा, इथे तर यमुनेची धर्मशाळा होती, मग हे अन्नछत्र? मला देखील समजत नाही रे. बरीच वर्षे झाली, कदाचित ते इतरत्र जागी स्थायिक झाले असावेत. चला चला पुढे चला, चला पुढे, चला चला पुढे चला. क्षमा असावी महोदय, यातील पाणी संपले आहे. तुम्हाला थोडा अवधी थांबावं लागेल. राधा, पाणी भरून आण ना. थांबा, मला अशी सेवा करून घेणे पसंत नाही, कारण हे माणुसकीला धरून नाही. कुठल्याही मुलीने हाताने माझे पाय धुवावेत हा तिचा अवमान नाही का? नाही, मी असे होऊ देणार नाही. अहो, पण ही आमची रीतच आहे. मला क्षमा करा, हे आदरातिथ्य मी स्वीकारू शकत नाही. माझे पाय मी स्वच्छ करेन. अहो, पण
ही परत तर पाण्याने भरलेली आहे. मी पाय कशात धुवावे? थांबा राधा, हे पाणी होत ना. नाही नको, त्याने आणखी विलंब होईल. त्यापेक्षा माझ्याकडे थाळी आहे, मी त्याच्यात पाय धुवेन. अहो, ही थाळी तुमच्याकडे कशी? ही थाळी माझ्या पत्नीने मला दिली होती आणि तिलाच भेटण्यासाठी ह्या नगरीत परतलो. याच जागी त्यांची धर्मशाळा होते, पण हे अन्नछत्र अहो, हे सगळे तुमच्याचसाठी योजिले होते. म्हणजे माझ्या पतीने देखील मला अशीच एक भेट दिली होती, ही अंगठी. म्हणजे तू यमुना. इतकी वर्ष प्रतीक्षा केली तुमची, डोळ्याला डोळा लागत नव्हता. सतत तुमची आठवण सतावत होती. मामा, मामा, आपला शोध संपला मामा. ही यमुना. पुत्री, तुला कल्पनाही नसेल की आज चारुहास तुझ्यामुळे जिवंत आहे. तुझी भक्ती महान आहे. अगं आता काय उपयोग देव पाण्यात ठेवून? देवास ही तुझ्या पुत्राची काळजी नाही. अगं स्वतः सोबत आमची स्वप्न धुळीस मिळवलीस. आता काही तुझा पुत्र परत यायचा नाही. आई, आई. चारुहास, चारुहास, चारू. ताई, कपिल. या. आई, चारू. अहो, अहो, लवकर या. चारुहास,
तुझा चारुहास हा आता अल्पायुषी नाही राहिलाय तर दीर्घायुषी झालाय. जिच्यामुळे ह्याला हे दीर्घायुष्य लाभलं तीही यमुना, ह्या घरची सून. थांबा, आलेच मी. या आत या. आई, हे मंगळा गौरीचे व्रत मी माझ्या आईकडून शिकले आणि आता ह्या घराच्या सुख समाधानासाठी आणि उन्नतीसाठी मी सदैव करीत राहीन. अवश्य मुली, तुझ्यासारखी सद्गुणी आणि संस्कारी मुलगी आम्हाला सून म्हणून लाभली, हेच आमचे भाग्य. अनसुई, माझा पूर्ण जन्म तुझा तिरस्कार करण्यात गेला ग. पण आजच्या या चमत्काराने माझे डोळे उघडले. मला माझी चूक उमगली. जमल्यास मला क्षमा कर. आई, असे नका हो बोलू. मंगळागौरीच्या कृपेने आपण सहकुटुंब सुखाने नांदत राहू अशी प्रार्थना करूया. तथास्तु. लग्नानंतर आईनं मुलीला दिलेलं सौभाग्य व्रत म्हणून मंगळागौरीला विशेष महत्व आहे. तर ही पूजा कशी करावी? नवविवाहित स्त्रियांनी या दिवशी सकाळी स्नान करून नववस्त्र नेसून पूजेला बसावं. मंगळागौर म्हणजे लग्नामध्ये अन्नपूर्णेची जी धातूची मूर्ती मांडण्यात येते ती मूर्ती ठेवायची आणि त्या शेजारी महादेवाची शिवपिंडीही ठेवतात. गुरुजींना बोलावून मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करावी. कलश आणि दीप याचं पूजन करावं. त्यानंतर अन्नपूर्णा आणि पिंडीची पूजा करायची आहे. पूजेनंतर पिठाच्या किंवा पुरणाच्या दिव्यांनी आरती करावी. मंगळागौरीला विविध पत्रे, फुले ही अर्पण करावीत. तांदूळ, पांढरे तीळ, मुगाची डाळ अशी विविध धान्य मुठीनं अर्पण करावीत. धूप दीप दाखवून नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर अखंड सौभाग्य प्राप्ती आणि समृद्धीसाठी देवीची प्रार्थना करावी. मंगळागौरीची कहाणी वाचावी. पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचं भोजन करावं. जेवणानंतर आठवणीनं एक तुळशीचं पान खावं. या सवाष्णींना काही वस्तूंचं वाण द्यावं. त्यानंतर आरती करून पारंपरिक खेळ खेळून रात्र जागवावी. दुसऱ्या दिवशी अक्षता टाकून देवीचं विसर्जन करावं. लग्नानंतर 5 वर्ष मंगळागौर साजरी करावी. नंतर 5व्या वर्षी या व्रताचं उद्यापन करावं.